धावणीची लक्ष्मी तर आहेच, पण ते आमची ओळख म्हणा बैलगाडी क्षेत्रातली. किती बैल आहेत दादा? एक 9 बैल आहेत आता, म्हणजे त्यातली आता एक दोन बैल दिले बाहेर. मुंबईमध्ये ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासून आमचा बिझनेस आहे, त्यामुळे तिथून जे म्हणजे त्या सर्कलमधूनच दुबईला आम्ही गेलो असं झालं. म्हणजे अचानक उठलं आणि दुबईला गेलोय असं अजिबात काय झालं नाही. ऑलरेडी आम्ही एवढे वर्ष मुंबईमध्ये व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायाच्या सर्कलमधूनच आम्ही दुबईला गेलो आणि तिथं त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंटमध्ये व्यवसाय करतोय. ज्या वेळा तुमच्याकडे बैल असतो ना, बकासूर कुठं होता हो? कुठं होता 10 नंबरात? अहो पळल्यावर ना बकासूरच्या मागे लागले. तुमचा बैल पळत नाही हे तुम्ही मान्य करत नाही असं मी सांगतो. आंधळ प्रेम आमच्या बैलवाल्याची एक गोष्ट सगळ्यात वाईट आम्हाला, कुठला पण बैल असू द्या आमच्या दावणीला की नाही त्याचा नादच करायचा नाही असं आम्हाला वाटतं. पैर का हो दादा सारखं म्हणजे बदलत राहते किंवा काय तुमचं काही निरीक्षण आहे? आमच्या सारखं पैर अगदी 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 तुमच्या बैलाला घेतलं तरी झालं ते रोज रोज पैर का? तुम्हाला सांगतो बैलगाड्यात एक कंपो आहे, एक ग्रुप आहे, हे ठराविक बाबा हा तुम्ही आम्ही असं एक असं कंपो तयार करतात गट, आणि त्या गटात येऊन देत नाहीत किंवा अशा पद्धतीने 30 लोक बैलगाड्या चालवतात. तसं नाही, बैलगाडी क्षेत्र स्वार्थी झालंय का? आता बरेचसे लोक म्हणतात की आता स्वार्थ वाढलाय, पण बैलगाड्याचा उपयोग राजकारणासाठी होतोय. ज्याला टायमिंगला बैल विकाय येईल शेतकऱ्याला बोलते मी, तो ह्या बैलगाडी क्षेत्राचा सगळ्यात हुशार माणूस. त्याच्यापेक्षा कोण जर म्हणला ना की लय हुशार आहे तो, माझ्या नजरेत तो कोणच हुशार नाही, याच्यापेक्षा कोणच हुशार नाही. ज्याला हे जमलं ना त्याला बैलगाडी क्षेत्र फक्त जमलं. तुम्हाला सहानुभूती मिळवायची आहे ना, मी गरीब आहे आम्हाला वाली कोण आहे हे असलं वाटत. अरे तुझा बैल पळल्यावर कसला वाली पाहिजे? तुझा बैलच तुझा सगळा वाली. बर आणि तुझा बैल राहायचा 4 नंबरला गाडी उतरायची, गरीबाला कोण? अरे कशाला गरीबाला? तुझा बैल पाय उचलला त्याला सांग की. ज्या ज्या वेळा म्हणजे वाढदिवसाचं मैदान असतं किंवा नेत्याचं मैदान असतं, आम्हाला वाटतं हा नेता इलेक्शनला इथे येऊन उभा राहिलाय का आमची बैलगाडी शर्यत भरवल्या. ते एक दोघ जण असतात फक्त त्याचं म्हणजे गाजावाजा करायसाठी. ते मोरे इकडे फुकरत असतो, आम्हाला ऐकायला पण येत नाही. मोरे थांबा थांबा म्हणत असतोय, ते काय थांबायला तयार नसतात. ते कसे थांबतील? कारण त्यांनीच बोललेलं असतं. 5-5, 8-8 तास टीव्ही पुढे जाऊन बघत असतो ना, इरिटेट करणार ते ठराविक वाक्यच असतात. ती पहिला बदल झाला पाहिजे. बारक्या पोरा हातात माईक दिला नाही पाहिजे. ज्याला शिंबूड काढा येत नाही, त्याला काय बोला येत नाही, ते हातात माईक द्यायचा आणि मोरेजी काय बोलते ते 4 वाक्य चोरलेली ती बोलायची, ती पहिलं बंद झालं पाहिजे. आणि अलाउन्सरनी स्वतःची शैली काहीतरी वापरावी सगळ्या. माझं ह्या अलाउन्सरना हात जोडून विनंती आहे, आम्ही किती वर्ष तुमचं तेच ऐका, जरा वेगळं काहीतरी बोला की. मी आज तुमच्या ऑन कॅमेरा सांगतो, माझं चॅलेंज आहे, कुणी लिंबू आणा, माझ्यावर कसं काय करायचं करा आणि मलाच खायला द्या, बघू मला काय होतंय का. अहो ह्या जर लिंबवानं किंवा ह्या अंधश्रद्धेनं बैलगाडी मालकांनी ह्या अंधश्रद्धेनं पहिलं बाहेर आलं पाहिजे. आणि ही जी कोण असतील ना बिंदू अरे जोड्यानं हांटली पाहिजे त्यांना, कापड काढून असल्या माणसाने. काय असं कुठं असतं का या जगात? अहो भारत मग कशाला हे आणून मिसाईल ठेवली, यांनाच ठेवलं असतं की लिंबू घेऊन पाकिस्तानच्या बॉर्डरवर कशाला आणलं असतं यांना. एक शर्यत, एक छकडा, एक वजनाचा छकडा ही बी झाली पाहिजे असं बऱ्याचशा लोकांचं खरंच. आता कसं आहे, ठराविक गाड्या ठराविक लोकांच्यात पळतात. होय, म्हणजे काय आता म्हणतात की 10 जण 8 जण त्यांच्यातल्या तुम्ही याच मध्ये येणार. तर म्हणजे असं सर्वसामान्य लोकांची भावना आहे बैलगाड्यात. एक सूर असतो की तफावत नंबर पहिला नंबरला मोठं बक्षीस आणि शेवटच्या नंबरला एकदम नगण्य. अगदी 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 ही बक्षिसांची तफावत. आता ह्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात मोठा वादग्रस्त विषय ना हाच आहे असं मला दिसतोय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी, मी आलोय लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे. माझ्या पाठीमागं एक टुमदार फार्म हाऊस पाहत आता. हिरवीगार झाडेही दिसते. मित्रांनो, हा फार्म हाऊस कोणाचा? हा फार्म हाऊस आहे विनायक दादा देशमुख यांचा. बैलगाडी मालक आहेत, शौकीन आहेत. चला आज त्यांच्या फार्म हाऊसला फेरफटका मारूया, बैल आहेत तेही बघूया आणि जाणूया बरंच काही त्यांच्या मुलाखतीतून. या माझ्याबरोबर. नमस्कार दादा. नमस्ते. काय चालू आहे आता? काय सुलतानवरून हात फिरवते पाठीवरून.
काल यात्रा झाली लेंगऱ्याची आणि काल गाडा आमचा खूप छान पळाला. त्यामुळे थोडासा आनंद आहे. आणि आता काय उन्हामुळे बैल बांधले सावलीला. धावणीची लक्ष्मी. दावणीची लक्ष्मी म्हणण्यापेक्षा आमची ओळख म्हणा थोडक्यात असं म्हणा. हा, दावणीची लक्ष्मी तर आहेच, पण ते आमची ओळख म्हणा बैलगाडी क्षेत्रातली. किती बैल आहेत दादा? एक 9 बैल आहेत आता. म्हणजे त्यातली आता एक दोन बैल दिले बाहेर. म्हणजे बाहेर असतात ते. बाहेर म्हणजे सातारा जवळ असतात. चालेल. त्याला सुलतान तर काय ओळखीची काय गरज नाही. महाराष्ट्राला सुलतान माहिती आहे. म्हणते नामी कापे. नाम कापे. त्याला बाकी बैल दाखवा. हा, या तुम्हाला दाखवतो. हा वाडग्या म्हणून बैल आहे आणि आता दाताला चौसा आहे थोडक्यात म्हणा. आणि एक डावा खान फिट्याचा आहे, एक खांदीचा आहे. खरेदी आहे ही औरंगाबादचा तिकडचा बैल आहे. तिकडे बैल तो नामचीन पळालेला बैल. आपल्याकडे अजून काय थोडका सूर गवसला नाही, पण चांगला नक्कीच पळेल बैल. एकदम ठाम माप बघा, लांबी बघा त्याची. बैल एकदम म्हणजे जे पळायसाठी लगबग असतो बोलतात ना, तसा टाईपचा बैल आहे. असं काय सांगता येईल ना, सगळाच बैल पळतो, पण चांगला बैल पळतोय. बर. किती गुलाल झाले त्याचं? त्याचे गुलाल आत्ताशे आणलं आम्ही म्हणा थोडक्यात. एखादा 2 गुलाल झालाय, अजून काही जास्त झाला नाही. कितीची खरेदी आहे? हा म्हणजे 11 लाख रुपयाची खरेदी आहे. बरं. आणि ओरिजिनल 11 लाखचे. ओरिजिनल. हा, म्हणजे त्यात काय मी कधी वाढवून बिडवून काय सांगत नाही बरं का. जे आहे ना ते सांगतो मी कधी पण. बरं. अजून बैल दाखवा. या तुम्हाला अजून बैल दाखवतो. या पाठीमागे या. ही एक दावा नाही. हे उन्हाळ्यामुळं नेट बांधलंय, वाऱ्याने नेट पडलेलं आहे. हे कुठलं वासरू? चांगलं आहे. हा, सँडी भाऊ हा सर्जा म्हणून खोंड आहे. माप बघा, आत्ताशी दात लावलाय खोंडानी. होय. हा. आणि जात कातन म्हणजे जे वळूसाठी पण लागतंय ना, असं वासरू आहे. चांगलं छान वासरू आहे. होय. ही कुठली खरेदी आहे? ही लेंगऱ्यातूनच घेतलेलं आहे. त्याने पण बाहेरूनच आणलेला, पण खोंड चांगला आहे एकदम. मला दिसायला मला आवडतो खोंड. हे चांगला आहे. कोसा पांढरा जो खिलार म्हणतो ना, जातीवंत, असा हा खोंड आहे. चालेल. अजून इकडे बैल आहेत. आहेत या सँडी भाऊ. तर तुम्ही ह्या आमच्या दावणीत थोडंसं वेगळे पण काय दिसत असेल की तुम्ही म्हणाल काळी लई पाळली ती बैल जास्त. काळी. हा, तर काळी पांढरा. हा, तर हा तिरंगा आहे. हा तिरंगा म्हणून या बैलाचं नाव आहे. आणि हा म्हणजे सेकंदाव जे छकडी असते का नाही, त्या छकडीतला बैल आहे सेकंदामधला. तर चांगला पळतोय हे पण. याचे पण म्हणजे इकडं आपल्याकडे अजून काय जास्त आम्ही छकडीला पळवलं नाही, पण यात्रेसाठी आम्हाला जो बैल पाहिजे होता अशासारखा बैल आहे हा. हा पक्षा म्हणून आहे. मुंबईत बिनजोडला बैल पळायचा. आणि मी तिथं पळताना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हणलं आपल्याला यात्रेला जी बैल पाहिजे गाड्याला, तर हा बैल म्हणलं परफेक्ट आहे. आणि गेले आता 2-3 वर्ष झालं पळतोय चांगला एकदम टॉपमध्ये. काय लागतं गाड्याला? तुम्हाला बैल असा म्हणजे ताकदीचा बैल लागतो तुमच्या पाठी. कारण गाडा एवढा मोठा ओढताना तुम्हाला जे बैल 4 बैल जे पाहिजेत एकसारखे तुम्हाला, तर मग गाडा चांगला पळतो. तर 4 बैल जुगाड करण्यासाठी हा एक बैल मला त्यातला आवडतो टॉपमध्ये. ठीक आहे, चला या. आणि ती आपण गाडाच बघूया. या तुम्ही जी बार जी गाडा आम्ही उल्लेख करतोय, ज्याला कोण गाडा म्हणतंय, कोण त्याला रथ म्हणतंय, पण तुम्ही जी बैल गाडा म्हणता ना, ज्या शब्दाला आपण बैलगाडा ही नाव पडलं. या सरकार या नावानं गाडा पळतोय. कुठल्या? सरकार. बर. या वैशिष्ट्य काय येतं? वैशिष्ट्य म्हणजे असा वजनदार गाडा असतो ह्यो. आणि 2 बैलांना ओढताना एवढं सोपं नाही, कारण तो डोंगर चांगला असा चढ आहे, डोंगर आहे. तर त्या डोंगरावरती पळवताना 2 बैलाची कसरत होते. 4 बैल लावून जातात, मध्ये रशी लावली जाते. आणि हा काय इथे काय बक्षीस वगैरे काय नसतं, पण खुशीचा खेळ असतोय. चालेल. अजून पुढे तुम्हाला बैल दाखवतो. हा कुठला बैल? याचं नाव आहे शार्दूल. बैल बघा तुम्ही, त्याचं माप बघा, वशिंड बघा, गर्दन बघा, जात बघा, एक नंबर बैल आहे. वासरू असताना घेतलेला आम्ही याला आदतमध्ये. काय दिवस पळवलं ह्याला छकडीला. आता आम्ही म्हणजे दावणीला यात्रेसाठी ज्याला ठेवलेला आहे. पुऱ्या मापाचा बैल आहे. आणि असा बैल सध्या खूप कमी बघायला मिळते. ही असली जात आणि ताकदवाली बैल. चालेल. या अजून बी एक बैल दिसतोय पुढं. अजून एक नाही, अजून 2 बैल आहेत. 2 बैल? हा, 2 बैल आहेत. या
कुठला आता हा बैल? या या सर 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 याचं नाव आहे चर्मन. चर्मन म्हणजे बैलाचं नाव आहे चर्मन. तर शो आदतमध्ये अतिशय चांगला पडला. खूप बक्षीस आहे त्याच्या नावची आदतमधली. आणि एका मैदानात त्या पायाला जखम झाली मागच्या. थोडासा बैल कमी आल्यानंतर मग आम्ही फाटीवरून शर्तीला धावायचा बंद केला आणि 4 बैलात बैल पळवायला लागलो घाटामध्ये. चांगला पळतो. यात्रेनिमित्त आता पर्यटन घेऊन आलोय. यात्रेसाठी सेपरेट? हा, यात्रेसाठी. कारण यात्रेला तुम्हाला गावची यात्रा असते, प्रत्येकाला मान अभिमान स्वाभिमान असतो. मग त्यामुळे प्रत्येक जण नियोजन करत असतो. आता हे याला तुम्ही ओळखतात चला, पण तुम्ही जे तो बोलता तो नव्हे, हा तो मी नव्हेच. तर तुम्हाला कदाचित वाटत सोनारपाडा सोन्या आहे, पण सोन्या नसताना हे सोन्या नसून सोन्यासारखा दिसणारा दुसरा बैल आहे, पण अतिशय चांगला बैल आहे. आणि कुठला घेतलाय हा घेतलाय सातारपासूनच घेतलाय, सातारच्या बाजूला. तर चांगला बैल आहे हा पण. जवळजवळ 10 बैल दाखवली. होय, अजून पण मी बोललो ना की 2-3 बैल बाहेर आहेत अजून. होय. हा, ते सुंदर वगैरे तुम्हाला माहिती आहे, ते शिंगाला छोटा सुंदर आहे, ते अजून बरेच बैल आहे. ते जेवढे आता म्हणले यात्रेपुरती तेवढे इथं आणले, बाकीची बैल बाहेरच आहेत. एवढी सगळी बैल, हा, त्यातली छकडीला पळू किंवा न पळू, पण गावच्या परंपरेसाठी आणता तुम्ही? अगदी अगदी अगदी. म्हणजे आमच्या गावाला ना हा खरं सांगायचं तर खूप मोठा नाद आहे. कदाचित मी सांगेल बावधनला जसा नाद आहे ना, बावधनपेक्षा पण कदाचित आमच्या गावात जास्त बैल असतील. आणि चांगली जातीवंत अशी बैल म्हणजे लागतात ना बैल, तशी बैल आहेत आमच्या गावात. चला भरपूर गप्पा मारूया. आणि तुमचा अनुभवही खूप आहे बैलगाडी क्षेत्रातल्या, किंवा तुम्ही खिलार प्रेमी आहात, भरपूर बैल सांभाळताय. आता 10 बैल धावणीला आहेत आणि बोलताय की अजून काय काय बाहेर आहेत. चला बसून काय काय या गोष्टी आपण बोलूया. या या. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. इकडं दुबईवरून आलाय सुट्टीला? दुबईवरून तर आता बरेच झाले येऊन. म्हणजे दुबईवरून येऊन जवळजवळ 20-25 दिवस झाले, पण गावी गुढीपाडव्याला आलो आता. म्हणजे 8 दिवस झाले. लेंगऱ्याची यात्रा होती आमच्या गावची, म्हणून यात्रेनिमित्त आता गावी आलोय. बरं, दुबईला कसं तुम्ही जाणं केलं? म्हणजे ठीक आहे, व्यवसायाच्या निमित्त गेला असेल, पण कसं तिकडचा प्रवास सांगा थोडा. ऑलरेडी आमचा म्हणजे जो मुंबईमध्ये ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासून आमचा बिझनेस आहे, त्यामुळे तिथून जे म्हणजे त्या सर्कलमधूनच दुबईला आम्ही गेलो असं झालं. म्हणजे अचानक उठलो आणि दुबईला गेलोय असं अजिबात काय झालं नाही. ऑलरेडी आम्ही एवढे वर्ष मुंबईमध्ये व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायाच्या सर्कलमधूनच आम्ही दुबईला गेलो आणि तिथं त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंट मध्ये व्यवसाय करतोय. कशाचा व्यवसाय करताय तिथं? आमचं ऍक्च्युअली म्हणजे गोल्ड मध्ये बरेच प्रकार आहेत. कोण होलसेल बोलतं आमच्या धंद्यामध्ये, किंवा कोण रिटेल बोलतं, जे आपण जे शोरूम बोलतो त्या रिटेलचे. पण म्हणजे आमचा बिझनेस म्हणजे रिफायनरी टाईप असतो. म्हणजे जे रॉ गोल्ड येतं ते प्युरिफाय केलं जातं, तो बिझनेस ऍक्च्युअली आमचा आहे. आणि बैलगाड्याचा नाद कधी लागला तुम्हाला? बैलगाड्याचा नाद म्हणजे शर्यतीचा नाद लागला तसं काय खूप वर्ष झालं नाही. ते आता नवीनच लागला म्हणा, बंदीच्या अगोदर थोडासा. त्याच्या अगोदर गावामध्ये आमच्या यात्रेचं, आता यात्रा आहे समजा, आणि यात्रेचं जे मैदान असायचे त्यावेळेला बैलगाड्याची शर्यत असायची, आणि त्यावेळेला कधीतरी आम्ही बघायला वगैरे जायचो. असं काही नाद म्हणता येत नव्हता त्यावेळेला. आता नवीनच म्हणजे नवीन म्हणजे बंदीमध्येच लागला असं थोडक्यात समजा. बर, आता बंदीमध्ये लागला ना, त्याच्यानंतर पाठीमाग आहे जो बैल तो खरेदी केला, आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही बैलगाडा शर्यतीत आला. आल्यानंतर थोडा प्रवास सांगा. आल्यानंतर कशा पद्धतीने यश मिळत गेलं काय? बैलगाडी आम्ही काय झालं की बंदीमध्ये हा बैल विकत घेतला आम्ही, सुलतान. आणि त्यावेळेला बंदी असल्यामुळे शर्यती व्हायच्या, पण असं लपून चपून केल्यासारखं, कारण पोलीस यायचे किंवा त्यामुळे बंदीमध्ये शर्यत होत जायच्या. आणि तिथूनच खरा आमचा प्रवास चालू झाला. म्हणजे मग बंदीचा काळ खूप काळ जास्त चालला. त्या बंदीच्या पिरियड मध्येच आम्ही मग शर्यतीमध्ये जास्त असं होतो. आता मग बंदीनंतर पण आहेच कंटिन्यू असं. बर, आता विचारू तुम्ही आहे तर काय काय गोष्टी विचारायला सुरुवात करूया. सद्यस्थिती बैलगाड्याची, तुम्ही दुबईला असता, तिकडे तुम्ही बघता, कशा चालू आहेत आता बैलगाड्याची शर्यती? बैलगाड्या शर्यतीमध्ये आता सध्या तर खूप कॉम्पिटिशन आहे सगळ्यात पहिले. आणि मी आणि आमचे मोठे बंधू जितेंद्र देशमुख, तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांनाच बैलगाडी क्षेत्रात, पण आम्ही 2 जण असतो. मग कधी ज्या वेळेला मैदान असतंय बऱ्यापैकी, कधी कधी वेळ भेटेल त्या वेळेला आम्ही बैलगाडी शर्यतीत येत असतोय. आता तरी बैलगाडी शर्यतीत एवढं
एवढं मोठं कॉम्पिटिशन चालू आहे हम्म. की ह्या कॉम्पिटिशनला भल्या भल्यांना म्हणजे टिकणं मुश्किल झालंय आता. ज्यावेळेला 1000 गाड्या असत्या, 800 गाड्या असत्या, आज पेडगावचं मैदान असतं 21 जूनचं किंवा पुसेगावचं मोठं मैदान असतं, अशा मैदानामध्ये तरी 1000 गाडी एका वेळा असत्या. आणि त्या वेळेला कॉम्पिटिशन म्हणजे सातत्य ठेवणं म्हणजे खूप अवघडची आता सध्या गोष्ट झालेली आहे. बर, सातत्य ठेवणं तुम्ही म्हणताय अवघड झालेलं आहे. हो. पण तुम्ही बघितलं असेल की बैलगाड्यात तुम्ही आता काय काय गोष्टी की बैलगाड्यात क्षेत्र मोठं झालंय आणि जो बैलांचा पळण्याचा कालावधी म्हणजे अगदी सुलतानात किंवा त्याच्या अगोदर असेल तो कालावधी पहिला मोठा होता. म्हणजे 5-6 वर्ष बैल पळला तरी आपण म्हणा ठीक आहे 5-6 वर्ष पळतोय, 10-10 वर्ष पळतोय, पण तो कालावधी आता मर्यादित झालेला आहे. म्हणजे 6 महिने पळाला तरी भरपूर पळाला. एखाद्या क्षेत्राला जेवढा ना तुमचं आता सध्या पहिलं कसं होतं तुमचं म्हणजे मीडिया नव्हता त्यावेळेला लोकांना असं त्याबद्दल एवढी क्रेज वाटत नव्हती. पण सध्या जसा या क्षेत्रामध्ये मीडिया आलाय, रोज नवीन नवीन म्हणजे युट्यूब चॅनल म्हणा किंवा लाईव्हला बघतो आणि त्यामुळे लोकांना आकर्षण ते जास्त झालेलं आहे. आणि त्यामुळे आकर्षण झाल्यामुळे ना तुम्ही जो बोलताय ना की तो का म्हणजे त्यात आणि ह्यामध्ये काय फरक आहे असाच तुमचा प्रश्न आहे थोडक्यात. बरोबर. त्यावेळेला एवढ्या गाड्या नसायच्या. आज म्हणजे आज तुम्ही छोटं मोठं जर मैदान पकडलं तरी 200-300 गाड्या येतात. आज त्यावेळेला ज्यावेळेला 10,000 15,000चं मोठं बक्षीस असायचं, 50-60 गाड्या असायच्या. त्यामुळे ते आपल्याला वाटायचं बैलात सातत्य आहे म्हणजे 5 वर्ष बैल पडला, 6 वर्ष कॉम्पिटिशनच नव्हतं ना त्या पट्टीत. ज्या पट्टीत आता कॉम्पिटिशन आहे त्याच्या मी तर मग सांगेल 20% पण कॉम्पिटिशन नव्हतं. त्यामुळे तो आपल्याला वाटायचं तो बैल एवढा वर्ष पळाला तेवढा. आता शक्य होणार नाही तसं तुम्हाला. पण त्या काळात बैलगाड्या शर्यतींची संख्या ही मर्यादित होती ना, आता रोज झालेत, तर त्याच्याविषयी काय सांगाल? रोज शर्यत आहेत म्हणजे प्रत्येक असं रोज शर्यती चालत असं रोज. काय झालंय आजकाल जर म्हणजे एखादा नेत्याचा वाढदिवस घ्या किंवा कोणाला असं म्हणजे प्रसिद्धी मिळवायची आहे असं समजा, मग त्यावेळेला काय करतोय की त्याला माहित आहे कोणतं क्षेत्र सगळ्यात की जिथं आपण पॉप्युलर होऊ, तर त्यासाठी बैलगाडी क्षेत्राचं मैदान भरवणे. म्हणजे ज्या पहिल्या गावच्या यात्रा असायच्या पण प्रत्येक गावच्या यात्रेत बैलगाडी शर्यत असेल असं नव्हतं. आता काय होतंय शेवटचा दिवस म्हणजे बैलगाडी शर्यत असं फिक्स ठरल्यासारखं गणित झालं आता. मग त्यामुळे ना हे पहिल्यासारखं आता तुम्हाला त्यातलं लोकांची क्रेज आता थोडीशी असं मला साईडला जाते असं दिसायला लागलं. बैलगाड्याची क्रेज साईडला जाते. हो. काय व्हायला लागलंय की एखादी गोष्ट तुम्हाला जर रोज रोज बघायला भेटत असेल किंवा रोज रोज बघत असला तर तुम्हाला त्यामध्ये असा जराशी इंटरेस्ट राहत नाही. आणि थोडासा गॅप असला, आठवड्यातून 1 वेळा मटण खाणे आणि आठवड्यातून 4 वेळा मटण खाणे यात फरक आहे ना. अतिरेक होतोय बैलगाड्यांचा खूपच असं म्हणजे खूप म्हणता येणार नाही. म्हणजे आता काय झालंय की म्हणजे आपल्याला सातारा जिल्हा किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र का गावं जेवढी खूप आहे ती आणि प्रत्येकडे शोक आहे, त्यामुळे तुम्हाला एका दिवशी 10-10 मैदान 5-5 मैदान दिसतात आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं की जास्त प्रमाण होतं. मला वाटतंय जास्त प्रमाण असण्याचं कारण तुम्ही छोटासा आता मुद्दा मांडला. पहिले पारंपरिक यात्रेची मैदान व्हायचं, पण आता राजकीय मैदान होतात, कोणाचा वाढदिवस असेल त्याची मैदान होतात. तर ही राजकीय मैदान होतात ह्याच्याविषयी काय म्हणायचे? कारण प्रत्येक आपापलं नेत्याचे आपल्या नेत्याला मानत असतात, त्याच्या वाढदिवसाला मैदान होतात. हे राजकीय मैदानाविषयी काय? सँडी भाऊ, तुम्ही मला असं कात्रीत पकडल्यावर प्रश्न विचारायचा असं मला वाटतं. तुम्ही कोणालाच हा प्रश्न विचारला नाही, तो प्रश्न मला विचारता असं वाटतंय. ठीक आहे, मी अगदी मनमोकळेपणाने जे उत्तर देतो, जे मला वाटतंय ते उत्तर देतो. काय व्हायला लागलंय, नेत्याचं मैदान असतं, तुम्ही बघा बक्षीस असते 3 लाख 5 लाख. आता जे मोठे मोठे मैदान होतात चांगली गोष्ट आहे, पण त्या मैदानामध्ये काय होतंय, त्या नेत्याचा गाजावाजा एवढा, आमचा पण नेता आहे, सगळ्याला नेता असतो, आम्हाला पण नेता आहे, बरोबर, एवढा गाजावाजा होत असतो. पण तुम्ही काय करता हो, गाजावाजा करता 5 लाखाच्या बक्षीसला काय 5,000च्या ऐवजी 3,000 घेता, एवढी प्रवेश फी होते. त्यात काय करता तुम्ही? तर ते पैसे नेत्याचं काय त्यात, तेव्हा नेत्याचं मैदान आहे ना, मग नेत्याला पैसे देऊ द्या ना. माझा नेता आहे ना, मग समजा मी त्याचा कार्यकर्ता आहे, तर मग मी पैसे दिले पाहिजेत ना. तुम्ही कशाला डिपॉझिट घेताय? मग डिपॉझिट घेतलं ना, तर मी तुम्हाला आज एक नवीन मुद्दा सुचवतो, कदाचित आवडेल लोकांना, नाही आवडेल, पण मला बोलावं असं नक्कीच वाटतंय. तुम्ही डिपॉझिट घ्या. मी तुमच्या चॅनलवरून सर्व बैलगाडी क्षेत्रातल्या माझ्या मित्रांना सांगू शकतो, आणि तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा की जर बैलगाडी मैदान घ्यायचं आहे तर तुम्ही डिपॉझिट घेताय ना, डिपॉझिट जर नाही घेतलं तर काय होणार, भरपूर गाड्या येणार, ते मैदान कव्हर होणं खूप अवघड आहे. जर तुम्ही डिपॉझिट घेताय
तर ते प्रवेश फी म्हणून हा प्रवेश फी सर ती डिपॉझिट काय प्रवेश फी म्हणतो हा, हा. तर ते प्रवेश फीचे जे पैसे आहेत का नाही तुम्ही सर्व जमा करा आणि आमचा जो बैलगाडी मालक आहे हम्म. तुम्हाला अजून सांगतो मी आमच्या बैलगाडी मालकाला जे 10 नंबर होणार किंवा 8 नंबर होणार त्यांना तुम्ही ते पैसे सगळे वाटून द्या. तुम्ही त्या पैशावरती मैदान भरवणार नेत्याचा गाजावाजा करणार नेता खुश आणि बैलगाडी मालकाला ह्यातून काय मिळणार काही मिळणार नाही. तुम्ही बघितलं असेल मी जाणीवपूर्वक मैदानात फिरत असतो तर गट पाळायला जातात सिमी पाळायला जातात पण काय काय वेळेस असं होतं की एखादा प्रमुख नेता येतोय त्याच्यासाठी थांबवली जाते बैलगाडी शर्यत त्याच्यानंतर बरचस त्याचा गाजावाजा केला जातो. तर तुम्ही बघता तुम्ही तिकडून बघत असाल. आम्ही लाईव्ह बघत असतो तुम्हाला खरं सांगतो लाईव्ह बघताना ना ज्या वेळा म्हणजे वाढदिवसाचं मैदान असतं किंवा नेत्याचं मैदान असतं आम्हाला वाटतं हा नेता इलेक्शनला इथे येऊन उभा राहिलाय का आमची बैलगाडी शर्यत भरवल्या. ते दोघ जण असतात फक्त त्याचं म्हणजे गाजावाजा करायसाठीच. हे मोरे इकडे पुकरत असतं आम्हाला ऐकायला पण येत नाही मोरे थांबा थांबा म्हणत असतोय ते काय थांबायला तयार नसतात. ते कसे थांबतील कारण त्यांनीच बोललेलं असतं. कसं आहे की बैलगाडी क्षेत्रात तुम्ही भरवलंय ना तर त्या बैलगाडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी जर तुम्हाला असं वाटतंय ना की बैलगाडी मालक आले ते काय करू वाटते तर तुम्ही हे जरूर करा. तुम्ही तिथले जे प्रवेश फीचे पैसे आहेत तुम्ही इथून पुढं सगळे जेवढे जे 10 नंबर निघतील ना जे 1 नंबर झाला त्या पटीत ते पैसे वाटून द्या घरी घेऊन जायचे नाही ती मग कसला नेता तुम्ही. बर आणि म्हणजे त्या नेत्याला किंवा ते जे त्याला जे खुश करणारे लोक आहेत त्यांना वाटतं की बैलगाडी मालक खूप आनंदी आहेत पण लिटरली ते म्हणत असतात की परदेशीने जावा निघून जावा कारण बैलगाडी क्षेत्र हे बैलांचं क्षेत्र. त्यांना खरं सांगतो मी तुम्ही जेवढी पण मैदान बघा तो नेता येत असतोय जात असतोय आम्हा बैलगाडीवाला त्याचं काय वाटतच नसतं. आम्ही काय म्हणतो आम्ही असं म्हणतो की काय फुकट मैदान भरवलंय का प्रवेश फी दिली ना आलोय. तुम्हाला हे सांगतोय कोणी सुद्धा आजपर्यंत तुमच्या कोणत्याही चॅनलवर बोलणं नाही. तुम्ही आज मला विषयाला हात घातलाय म्हणून मी तुम्हाला बोलतो. त्यामुळे तो नेता आला काय आणि गेला काय त्या बैलगाडी मालकाशी त्याला काय फरकच पडलेला नसतो. मग बैलगाड्याचा उपयोग राजकारणासाठी होतोय. कसं आहे स्वार्थातून परमार्थ किंवा परमार्थातून स्वार्थ काय म्हणतात ना असावा निश्चित असावा पण त्यामुळे ना बैलगाडी मालकाला असं त्यातून बाबा हा नेता आलाय नेत्यानं मैदान भरवलंय आणि बाबा रे ह्यातले हे आमचे जे प्रवेश फीचे पैसे आहेत हे आमच्या बैलगाडी मालकाला मिळणार आहे ती त्यावेळेला त्या नेता आलेला जर त्या बैलगाडी तुम्ही सांगा नेता त्या टाळ्या वाजवा कोण टाळ्या वाजवते कोण वाजवत नाही. हे काय म्हणतं मी प्रवेश फी देणार. बरोबर बरं आता हे झालं बैलगाड्या आणि आयोजन पण त्याच्या बरोबर अजून एक प्रश्न की आयोजन करतोय पण सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा एक असा एक सूर असतो की तफावत नंबर पहिला नंबरला मोठं बक्षीस आणि शेवटच्या नंबरला एकदम नगण्य. अगदी 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 ही बक्षिसांची तफावत आता ह्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात मोठा वादग्रस्त विषय ना हाच आहे असं मला दिसतोय. त्यावरती विलास पैलवान किंवा ही कमिटी आहे शेवाळ्याबा किंवा जे आहेत सर्व त्यांनी बऱ्याच वेळा त्या विषयाला हात घातला पण हा विषय काय निकाली निघणं झालाय पण खरं निघायला हरकत नाही. काय होतंय तुम्ही ज्यावेळेला फायनलला पळायला जाता 8 गाड्या असतात 10 गाड्या असतात तुम्ही सांगा मला माझी गाडी आहे तुमची गाडी आहे ज्यावेळेला निकाल घेताना तुम्हाला अगदी काटेकुटेकर असते मग तो काय बोलतो माझी गाडी किती एका अर्ध्या फुटानंच मार खात्या त्यासाठी त्याला 1 लाखाचं बक्षीस असते आणि दुसऱ्याला कुठे 70,000 60,000. काय आहे की तो 1 लाखाच्या ऐवजी त्याला 80,000 द्या ह्याला 60,000 द्या. हा तफावत कमी झाला पाहिजे आणि शेवटच्या नंबरला तरी म्हणजे दिलं काय नाही दिलं काय असाच प्रकार असतो फक्त आपला खुश करायचा म्हणून असा प्रकार आहे तो. काय काय मैदान आता नजीकच्या काळात घेतली की फक्त 1-1 रुपयाचा डिफरन्स पहिला नंबरचा पारितोषिक सगळ्यांना समान बक्षीस 1 रुपयाचं. खरंच सांगतो मी तुम्हाला खूप चांगला उपक्रम होता तो. मला तर ते मैदानचे ज्यावेळी मी जाहिरात बघितली ना ज्यांनी कोणी हे काढलं ज्याच्या सुपीक बुद्धीतून आलं खरं त्याचं कौतुक करतो मी. जसं तुम्हाला मी पाठीमागं म्हटलं की बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात अवघड गोष्ट कोणती होती तर सुट्टी खालून आणि जी पट्टी पद्धत काढली तर चाकणला जे मैदान झालं ना त्यांनी जसं यात हा बदल आणला म्हणजे कोण त्यांच्या ते डोक्यातून आलं कल्पना की ही पट्टी टाकली पाहिजे ह्याच्या मागच तसं ना आता हा जो प्रकार आहे हा एक प्रकार असा झाला पाहिजे यातून काहीतरी वेगळं पण निघालं पाहिजे. बरं आणि अजून एक बैलगाडी काय म्हणतात ते मालक की गट पास होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. मग गट पास जो बैलगाडी मालक होते त्याची एक साधारण भावना आहे की मला प्रवेश फी जरी माघारी भेटली तरी खूप मोठी गोष्ट आहे.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला वाटत नाही अशा पद्धतीनं काय काय गोष्टी झाल्या तर? तुम्हाला सांगतो गट पास पेक्षा ना जो मुद्दा असा येतोय की गट पासला त्याचं गट पास तुम्ही जे बोलताय ना त्याचं कारण असं होतंय आजकाल तुम्ही ना प्रत्येक मैदानात जायचं ऍक्च्युली गाड्या बघायच्या आणि चिठ्ठ्या बघायच्या कारण त्याला गट पास करायसाठी ना गाडी चुकून खेळायला लागते आणि ज्या वेळा त्याची गाडी चुकवून एवढा झुंकुळा करून गाडी पास होत्या गट पास तेव्हा त्याला आनंद वाटतो त्याला आपल्याला पण काहीतरी मिळावं ही त्याची भावना तयार होत्या तो 4-4 चिठ्ठ्या फाडतोय तुम्हाला 4-4 हजार कारण त्याला म्हणजे कॉम्पिटिशनच एवढं मोठं झालंय की एका चिठ्ठीवर माझ्या गटात बकासूर आला तर उद्या मी काय करू. आणि तुम्ही बघितलं असेल तुम्ही बैलगाड्या बघत असता दुबईत किंवा अगदी इथं येऊन की असं झालं की पहिला काळ कसं होता पहिला काळ म्हणजे जास्त चिठ्ठ्या नसायच्या जी चिठ्ठी तिथनं आणलं जायचं पण आता मगाशी आता आपण चर्चा केली गाडी चुकवणं गाडी चुकवणं तर काय प्रकार आहे तोच कसं आहे की त्यावेळेला मी तेच सांगतो तुम्हाला तुम्ही जे बार प्रश्न विचारताना की पहिल्या काळात आणि आता काळात काय फरक आहे पहिल्या काळात 3-4 पासून गाडी पळायची कॉम्पिटिशन वाटत नव्हतं त्यामुळे येईल तिथं हाण मी तो असा अभिमान सांगतो मी येईल तिथं हाणत होतो अरे आता काय हाणतोस हाण 10 गाडीत मग काय मिळेल कशाला 4-4 चिठ्ठ्या काढतोय कॉम्पिटिशनच एवढं वाढलं आणि जसं कसं आहे की जसा खेळ बदलल तसा माणूस बदलला पाहिजे त्यात त्यांचं पण चुकीचं नाही त्यांचं सुद्धा चुकीचं नाही कारण जसा कारण तेवढं कॉम्पिटिशन नव्हतं त्यावेळेस तसं होतं आता कॉम्पिटिशन आहे ना तुला 2-3 चिठ्ठ्या काढतोयस तू माझ्या गाडीत बाबा गाडीमधनी त्या का कडनी त्या माझी उजव्या खांद्यावी त्या का डाव्या खांद्यावी त्या माझा बाहेरचा डावीचा उजवी नाल्या काय करू हा सगळ्यांच्या पुढच्या डोक्या अख्ख्या बैलगाडी क्षेत्रात डोक्याला म्हणजे ताप देणारा विषय हा बर आता हे सगळे आपण चर्चा करतोय आता ठळकपणे बोला तुम्ही बोलणारे व्यक्ती आहात आता काय होतंय पाठीमाग आपली चर्चा झाली होती आणि तुम्ही बोललेला आहे पण पुन्हा एकदा सांगा हा खेळ ठराविक लोकांचाच आहे का अजिबात नाही माझं ठाम मत आहे ठराविक लोकांचा आहे असं मला आज बिलकुल वाटत नाही तुम्ही सांगा ना मला आता जे बैल अशी बैलांची आता नाव घेणार नाही मी काय त्यांच्या मागे त्यांचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी काय सुद्धा नाही त्याचा बैल पळतो ना म्हणून तोच खरा ह्या म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही जे म्हणताय ना त्याचं काय मक्तेदारी आहे का काय सुद्धा त्याचा बैल जो पात्र पळणार तोपर्यंत मक्तेदारी ज्या दिवशी बैल त्याचा रिवर्स त्या दिवशी त्याची मक्तेदारी संपली पण असे आहे ना दादा असं म्हटलं जातं ना बैलगाड्यात एक कंपो आहे एक ग्रुप आहे की ठराविक बाबा हा तुम्ही आम्ही असं एक असं कंपो तयार करतात गट आणि त्या गटात येऊन देत नाहीत किंवा अशा पद्धतीने 30 लोक बैलगाड्या चालवतात तसं नाही प्रत्येकाला ना कम्फर्ट झोन आपण जो शब्द कोणी काढलाय असं माझं काय इंग्लिश चांगलं नाही पण सांगतो कम्फर्ट झोन म्हणून ना समविचार आली ना की तो झोन तयार होतो म्हणजे आपल्यात काय म्हणते समदुःखी आली की एकत्र येतात तसं समविचारी आली की मग तो कंपू बनतो मग प्रत्येक आपण असा मग तो तसा आपण वेगळं म्हणजे आपोआप बनला जातो ते बनवलं जात नाही एका विचाराची माणसं एकाकडे गेले तो त्या प्रवाहाचा तो त्या विचार असला त्या आता प्रवास जाणार असं आहे ना बैलगाडी क्षेत्र स्वार्थी झालंय का आता बरेचसे लोक म्हणतात की आता स्वार्थ वाढलाय म्हणजे नक्की कोणत्या दिशेने वाढलाय ते मला सांगा ना पैशाच्या दृष्टीने तुम्ही सांगा मला त्याचा जो पात्र बैल पळत असतो ना तुम्ही अजून पण सांगतो मी बार हा सांगा लोक बोलते त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून असं बोलतोय मला कमेंट मध्ये उद्या येणारच उत्तर तुमच्या की त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तसं पण खरं गोष्ट हीच आहे तुमचा जोपर्यंत बैल पळतोय ना तुम्हाला नमस्कार चमत्कार ज्या दिवशी तुमचा बैल पळणार नाही तेव्हा तुम्हाला कोण नमस्कार चमत्कार करणार नाही तो पण काय करतोय मग त्याला पण माहिती आहे माझा बैल असा पळून काय 15 वर्ष पळणार नाही मग आहे ना वारं सुटले घेऊ म्हणून दिले वारे हाती माप तुमच्या रिलेटेडच विचारायचे तुम्ही म्हणला बैल असली की किंमत आहे बैल नसली किंमत नाही तुम्हाला भेटते का आता किंमत नाही भेटत म्हणजे कसं आहे की दादा हाय ओळख हाय दादा चांगला हाय ठीक पण दादाकडे जी बैल असताना जी बघण्याचा दृष्टिकोन आहे ती आज नसणार आहे पण उद्या ज्यावेळेला मी बैल तयार करत बसणार नाही किंवा त्याच्या वेळ वाया घालवत बसणार नाही मी कुठला तरी एखादा चांगला बैल नंबरातला बघणार आणि घेणार आणि ती परत ना मागणं परत गाडी फोटो कशी काढायची ते मला नक्की माहिती आहे पण समजा एवढे पैसे असतात एवढं सगळे असतात तरी बैल एकदम असा मोठ्या किमतीचा घेऊन नावात यावा असं काय वाटत नाही तुम्हाला अगदी वाटतं पण कसं होतंय बैल घेताना पण तुम्ही ज्यावेळेला एवढे पैसे देत असता त्यावेळेला बरीच आता ह्या वर्षात आम्ही
म्हणजे बरीचशीच बैल घेतली, बऱ्याच पैशाने घेतली. तुम्हाला बैल लागलच ह्याची खात्री नाही. तुम्ही एवढे पैसे देऊन पण बैल घेतला तरी पण बैल लागल अशी तुम्हाला काय खात्री देणार नाही. तुम्हाला अशी खूप उदाहरण देता येतील अड्ड्यात. त्यांनी सगळ्यात उच्चांकी पैशाने बैल घेतला, त्याला सुद्धा फोन करावा लागतोय, बाबा मला उद्या बैल देतोय का पायऱ्याला म्हणून. अशी परिस्थिती आहे त्यांची. ठामपणा का नाहीये म्हणजे काय झालंय बैलांच्या ठामपणा सांगतो मला. कडचा बैल आहे का नाही, म्हणजे दोन्ही कड असणारा बैल आजकाल खूप कमी बैल झाले. आता ते काय त्याचा शोध लावणं जर थोडं समाजासाठी पण. माझं असं निरीक्षण आहे की आता जे प्रेक्षक वर्ग येतो तो मोठ्या प्रमाणावर येतोय. होय, पहिला एवढा प्रेक्षक वर्ग नव्हता. मी तुम्हाला तेच सांगतोय ना, कसं झालंय हे क्षेत्रच एवढं असं पॉप्युलर झालंय की लोक आपोआप येते. पहिलं कसं होतं, बाजूला आम्ही त्या रस्त्याच्या बाजूला शर्यत चालू असायची ना, आम्ही डांबरी ओढून आतमध्ये यायचो ना, आम्हाला त्याबद्दल काय क्रेज नव्हती. आता 9 तारखेला म्हणजे आता मैदान आमच्याकडे, तर आताच कधीच येणार आहे ती बैल आणि कोण बैल येणार आहे, म्हणजे एवढं बारक्या पोरा सुद्धा क्रेज आहे देणार तेव्हा. त्या क्रेजचाच दुष्परिणाम असं होतोय की जादा पब्लिक असल्यामुळे पब्लिकला पळणं अवघड होते बैलांना. अगदी खरी गोष्ट आहे. मग काय होतंय, त्यासाठी तुमच्याकडे कडचा जर बैल असला ठाम म्हणजे कसं सुलतान सारखा पाहिजे तुम्हाला. ठामचा मतलब काय की हिथं माणसं आहे तिथं माणसं आहे, दाबला आत बाहेर गेला असं नको. हिथून तिथून पब्लिक असताना सुद्धा बैलाने का नाही असा बैल पब्लिक तुडवत गेला पाहिजे, त्याला कडच ठामचा बैल म्हणायचा. आता तुम्ही सांगितलं मगाशी तुम्ही चर्चा करताना ही पहिल्याला की आता तुम्ही सांगितलं तुम्ही बैल घ्यायला बी मोठा तयार आहे, पण ती खरेदी विक्री झाली तर एकदम उच्चांक किमतीची होती. होय, आणि नाही तर मग किमती अशी 5-6 लाखाच्या किंवा ज्या मीडियम पद्धतीच्या जे घेऊ शकतील शेतकरी वर्ग त्या खरेदी विक्री होत नाहीत. त्याच्याविषयी काय सांगाल? 5-6 लाखाचा जर बैल घेतला तर काय होतंय की तुम्हाला शुअर गॅरंटी आहे का त्याची की माझा बैल पुढे जाऊन नंबरातच जाईल? नाही. म्हणून लोक तिकडे पण जाईना. ती एकदम उच्चांकी शर्यत उच्चांकी पैशाचा बैल घेतला, समजा घेतलाच कोणी. आता तुम्हाला एक म्हणजे मी बैलाच नाव घेणार नाही, माणूस असा आहे, बैल आहे त्याला पळायचा आहे, पुढे काय पण खड्डा असतो. प्रत्येक मैदान काय सारखं नसतं. आमच्याच बैलानं उदाहरण घ्या, एक मैदानात आम्ही 1-2 नंबर केला आणि दुसऱ्या मैदानात आमचा बैल पडला, बैलच तिथून बाद झाला. उच्चांकी किमतीला घेतलेला बैल. म्हणजे बैल घेतोय आपण खरी गोष्ट आहे, म्हणजे शाश्वत काहीच नाही ना यात. बरोबर. आम्हाला वाटलं की आता आम्हाला 5 वर्ष तर का गॅरंटीच. तिथून नंबर करून आलो, बाजूला आमचा एवढा बाक्या भाई होता त्याने 1 नंबर केला, आम्ही 2 नंबर केला. आम्हाला वाटलं आता आम्ही एकदम असं, आणि दुसऱ्या मैदानात गाडी पळताना बैल पडला, बैल तिथंच बाद झाला. म्हणजे तुम्ही किती पैशाचा बैल जरी घेतला तर तुम्हाला शुअरिटी नाही की माझा बैल 5 वर्ष 4 वर्ष 1 नंबरात पडत नाही. काहीच शेवटी माणसारखंच आहे त्याला पण. बरोबर. बरं, आता खरेदी विक्रीच्या रिलेटेड एक प्रामुख्यानं मुद्दा आणि तुम्ही सांगितलं. आता काय कसं होतं, ज्यांना घेणं शक्य नाही, खरेदी विक्री करणं शक्य नाही, त्यांनी पर्याय काढलेला आहे करार. कराराविषयी काय मत आहे? भरपूर आता आहेत पहिलं करार. तुम्ही लयच मुद्द्याला हात घालायला लागला असं मला वाटतंय, तरी पण मला सांगाय काय हरकत नाही. काय होतंय, करार ही पद्धत ऍक्च्युली आमच्या मुंबईवाल्या मित्रांनी काढली. ते अगोदर बैलगाडी क्षेत्रात का, त्याचं कारण पण तसं होतं, त्यांची पार्श्वभूमी तशी होती. कारण त्यांच्याकडे ते मुंबईत काय जमीन नाही, त्यामुळे काय त्यांच्याकडे की बाबा त्यांची स्थानिक शेती आहे आणि बैलांना घालायला किंवा काय, त्यामुळे ते त्यांचा नाच जोपासण्यासाठी काय करायचे, घाटाचा बैल न्यायचा कराराने 4 महिने उन्हाळ्यामध्ये आणि पळवायचा आणि आपली हौस पूर्ण करायची आणि बैल परत नंतर त्याच्याकडे द्यायचा, ज्याच्याकडे कोणाकडे होता त्याच्याकडे. बरोबर. ती पद्धत आता काय झालंय, घाटावर आल्या. घाटावर पण आता असंच व्हायला लागलंय की कराराचा आता बाबा माहिती आहे 1 नंबरात आपली गाठ राहत नाही. कराराचा बैल घ्यायचा म्हणजे काय, तुम्हाला विचारून आम्ही छकडावर चढायचं असंच आहे. मी सरळ सांगाल तुम्हाला, आमच्याकडं, तुम्ही साताराच आहे, आमच्याकडं त्याला अर्धलीची मस म्हणते ती, माहिती आहे का तुम्हाला? ह्याचा अर्थ करार. अर्धलीची मस मध्ये एक वेत खायचं आणि त्याची त्याला माघार द्यायचं. तसं एक सीझन पळवायचा आणि त्याला माघार द्यायचं. काय नसते तुम्हाला त्या छकड्यात सुद्धा उभा राहताना नाही, तो जे ज्याचा करायचं का नाही ते आपला बळ उभा करायचा म्हणून करत असतो. आणि तुम्ही आम्ही छाती पडवायचा, माझा बैल, तुझा कशाचा बैल, तुला कसरा धरून देतो का, तो काय देत, त्याचाच बैल असतोय. पण त्याच्याकडे परिस्थिती नसते, ऐकून घ्या. त्याच्याकडे आर्थिक काहीतरी थोडस हे असते म्हणून त्यानं करार बिरार ही नावाचा केलेला आपला असतो. काय नसतं करार बिरार ही आपल्याला समाधान वाटण्यासारखी गोष्ट नाही. पण तुम्ही हे सांगितलं हा पैलू घेणाऱ्याच्या बाजूने, पण देणाऱ्याच्या बाबतीत तर ही फायदेशीर. देणाऱ्याच्या बाबतीनं का देतो ते सांगतोय की मी तुम्हाला, त्याची आर्थिक परिस्थिती कुठेतरी नसत्या, मग त्याला बैल विकायचा नसतो, त्याचं माहिती त्याचा बैल पळतोय पण पर्याय नसतोय, मग काय करायचा मार्ग, म्हणून एक करार आला. पण ती चांगला आहे ना, जे देतोय तो
देणाऱ्याला चांगला आहे की घेणाऱ्याला काय चांगलं आहे? घंटा घेणाऱ्याला आनंद आहे. बर, आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ही सगळं बैलगाड्यात बघता तर कुठले कुठले बदल असे ठळक अजून वाटतात? की कसं आहे, तुम्ही एक प्रेक्षक म्हणून आता दुबईला असता, होय. तर कुठले असे दिसतात की खरं ठळक सांगा गोष्टी या मी. बदलल्या पाहिजेत? सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट सांगतो मला मी आता. म्हणजे मला ज्या वेळेला दिवसभर आम्ही लाईव्ह बघत असतो ना, म्हणजे जेवढ्या आता हे अलाउन्सर आहेत का नाही, म्हणजे आम्ही दिवसभर ऐकत असतोय. तुम्ही सांगा, अड्ड्यात असलं की आम्ही इकडे जातो तिकडे जातो, पण ज्यावेळेला आम्ही दिवसभर 5-5, 8-8 तास टीव्ही पुढे जाऊन बघत असतो ना, इरिटेट करणार ते ठराविक वाक्यच असतात. ती पहिला बदल झाला पाहिजे. बारक्या पोरा हातात माईक दिला नाही पाहिजे. ज्याला शिंबूड काढा येत नाही, त्याला काय बोला येत नाही, ते हातात माईक द्यायचा आणि मोरेजी काय बोलते ते 4 वाक्य चोरलेली ती बोलायची, ती पहिलं बंद झालं पाहिजे. आणि अलाउन्सरनी स्वतःची शैली काहीतरी वापरावी सगळ्या. माझं ह्या अलाउन्सरना हात जोडून विनंती आहे, आम्ही किती वर्ष तुमचं तेच ऐका, जरा वेगळं काहीतरी बोला की. बर, आणि ती काय होतंय, पाठीमाग सुनील मोरे यांची ही मुलाखत घेतलेली, एकच शैली होते, म्हणजे कुस्ती म्हणजे पुजाऱ्यांना होते, त्यांची शैली पुढे होते. त्यामुळे काय होते, तोचपणा आल्यामुळे काय काय लोकांना इरिटेट होतं. मी तुम्हाला तेच सांगतोय ना, तुम्ही एक खोली बंद करायची आणि टीव्हीला एक 60 इंच टीव्हीला तुम्ही दिवसभर हे ऐकायचे, तुमची बैलगाडी शर्यत लाईव्ह बघायची, तेच, बाकी काय नाही. आम्हाला माहिती आहे आता गाडी सुटल्या काय म्हणणार आहे. अहो घरातल्या आमच्या मंडळी नाही, सगळ्यांना माहिती झाले, आता हे काय पुढे बोलणार, ती वेगळं काहीतरी बोला की, ऐकू दे की आम्हाला पण ऐकेल, लोकांना ऐकताना पण बरं वाटेल. तुम्ही वेगळे पण आणा काहीतरी. तुम्हाला एक गोष्ट सातत्याने तीच केली ना, लोकांना आवडत नाही. आणि आता काय झालंय, ती मोरेने काय, त्यामुळे मोरेनं त्यावेळेला काय तर देवाने बुद्धी दिली असेल, त्याने त्या पद्धतीने बोललं, बदला की काहीतरी. मी सर्व अलाउन्सर मंडळांना सांगतो, माझ्या मित्रांना ते सगळे माझे मित्र आहेत, सगळ्या मित्रांना सांगतो की जरा चेंज करा, आम्हाला पण ऐकताना भारी वाटलं पाहिजे. असं वा 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 काहीतरी गुदगुले केले असं. बर, आता तुम्ही त्याच्याबरोबर एक मुद्दा सांगितला ना, हा मुद्दा मी जाणीवपूर्वक, मला एका अधिकाऱ्यांचा कॉल आलेला आहे ह्या मुद्द्याच्या संदर्भात, की लहान मुलांना बैलगाड्यात प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे. पहिल्यांदा शिक्षण महत्वाचं आहे. कारण काय, मी जाकी होणार, बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे, जाकी होणार, म्हणजे पुकारणारे होणार, समालोचक व्हायचे, बैलगाडी मालक व्हायचे, हे सगळं ठीक आहे. तुम्हाला कसं सांगतो, मी तुमच्या मुद्द्याला मी थोडं थांबवतो. एक गोष्ट केली, मी खास लाईव्ह जे कोण असणार ना, पवन यादव किंवा म्हणजे जे आहे त्यांनी जी काय व्हायला लागलं सांगतो मला, मुलं काय लागले ते मी थोडस बघतो. आम्ही मैदानात कमी असलो तर मैदान रोज बघतच असतो. हे जे तुम्ही म्हणजे मुलं असतात त्याला तुम्ही म्हणजे हायलाइट करताय, ती बंद करा पहिलं. काय व्हायला, त्यामुळं शाळा सोडून मुलं यायला लागले. ती तुम्ही हायलाइट करणार म्हणजे कसं होतं, तुम्ही हायलाइट करताय चांगलं आहे, पण त्याच्यामुळे काय, त्या मुलाला आपण टीव्हीवर आलो, तो 10 जणांना घेऊन येतोय, शाळेतनं पेपर चालू असते, इकडे बोंबलं तर अड्ड्यात असतोय, काय करायचं त्याला. आणि ते पहिल्यांदा बैलगाड्यात कौतुकाचं वाटलं की अरे बापरे, कुठेतरी झाडावर बसलाय, कुठे डोंगराला बसलाय, अरे बसू दे की त्याला, कशाला तू दाखवतोय. पवन यादवला मी सांगतो, मित्रा, हे दाखवायचं पूर्ण बंद करा. माझी मुलाखत बघितल्यानंतर तरी आधी पूर्ण बंद करा. काय व्हायला लागलंय, हे जी लहान मुलांना भारी वाटतंय, आपण टीव्ही दिसतोय, आपल्याला लोक बघते ती, पण त्याचं करिअर त्यात बरबाद व्हायला लागले. आणि अगदी मुलाखत घेणार मी तर ठरवले, तुम्ही इथून पुढे लहान मुलाची कुठल्या मुलाखत घ्यायची नाही, त्याला टीव्हीवर दाखवायचे. काय होतंय माहितीये का, एकाच बघितलं ना की सगळ्यांना असं वाटतंय आपण पण तसं व्हावं. अरे त्याचा बाप कामाला जात असतो, आई कामाला जात असत्या, ह्याचं काय राहिलंच काय, तो पण परत नंतर कामाला जाणार असं करायला लागला तर. आणि विशेष म्हणजे शिक्षण सोडून इकडे वळले जातात. म्हणजे मला लिटरल मी सांगितलं तुम्हाला की अधिकाऱ्यांचा कॉल आला होता मला, की म्हणले माझा मुलगा म्हणजे मला पुढं काहीतरी करायचे त्याला, आणि तो म्हणतोय मला बैलगाड्यात जाकी बनायची. बैलगाडा क्षेत्र चांगला आहे, पण आता तो आहे 7वीत. मग कसं काय, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ नका. मग मी म्हटलं प्रोत्साहन म्हणजे काय, तर त्यांनी जे तुम्ही सांगितलं तेच मुद्दा सांगितलं. काय होत, ही गोष्ट आहे ना, तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलायला कोण सुद्धा तयार नाही. मला आज खरंच वाटलं, माझ्या एका बोलण्यानं जर समजा 1000 दुखली जे मन, तर मी 1000 मुलांना दुसऱ्या 1000 मुलांना म्हणजे त्यातले 1000 मधली का नाही काहीतरी सुधारतेली. म्हणून जरी कोणाला दुखलं असेल, कोणाला काय वाटत असेल तरी दुखू द्या, पण हे सत्य आहे. तुम्ही तुमच्या पोराला यापासून लांब ठेवा. तुम्ही 40 वर्ष 35 वर्ष बाबा आता मी शेती करतो, मला ह्या पुढे काय होणार नाही, त्यावेळेला हे असलं काय उद्योग करा. बरोबर. आता त्याच्याबरोबर आपण व्यावसायिकता
म्हणजे व्यावसायिकतेविषयी बोललेलो तुम्ही. समजा आज पांढऱ्या कपड्यात बसलेला आहे, मागं सुलतान आहे, सगळं फार्म हाऊसवर बसलंय, ह्याच्या मागं व्यावसायिकता आहे, एवढं सगळं मिळालेलं आहे. त्यामुळं तुम्ही बैल घेऊ शकता, आत्ता बोलू शकता. पण नुसतंच बैलगाड्या आणि व्यावसायिकता काहीच नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो, पुण्याचा मित्र सुमित का अमित, मला त्या भावाभावातलं थोडंसं अजून नावाचं कन्फ्युजन होतं. पुण्यात भेटला, दादा म्हणला तुमची मुलाखत ऐकली आमच्या वडिलांनी बरं का, आणि म्हणलं आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की विनय शेठ जे मुलाखतमध्ये बघितलं की तुम्ही पहिला व्यवसाय करा, नोकरी करा, पायावरती उभा राहा, आणि मग किती पण पैशाचा बैल घ्यान पळवा. खरीच गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांना का नाही, आमची मुलं आहेत का नाही, आम्ही बोलतो जा, आमचे बंधू जितेंद्र देशमुखाने आम्ही तिकडं काम बघा, आता आम्ही बैलगाडी पळवणार, तुम्ही इकडे ह्यात काय बघायचं नाही. तुम्ही कसं आहे की तुमच्या मुलांना पहिलं स्टटल करा आणि मग तुम्ही ह्या फांद्यात पडा. नाही, पालकांचं आहे, पण वैयक्तिक कॉलेजचे काय मुलं आहे, तुम्ही मुलांना तेवढं म्हणजे ताब्यात ठेवलं पाहिजे ना, तुम्ही तेवढं कंट्रोल केलं पाहिजे. जायचंच नाही, कुठे जातोय तेव्हा संध्याकाळी जेवण देऊ नका ना, कुठे जातोय तेव्हा पाप येतोय जेवायला संध्याकाळी घरी. बरं. आणि म्हणजे काय जे आपण प्रौढ मुलं आहेत त्यांची या व्हिडिओच्या माध्यमातून जबाबदारी राहील, आणि हे जबाबदारी आपण निभावली पाहिजे. सगळं बघून बैलगाडा केला अगदी अगदी बैलगाडा हा म्हणजे सगळ्यात नंबर 1ला तुम्ही ठेवूच नका, तो सगळ्यात शेवटच्या नंबरला ठेवा तुमच्या जिंदगीमध्ये, लाईफ मध्ये. कारण कसं आहे, तुम्ही सगळ्यात जर नंबर 1ला ठेवला तर तुमची जिंदगी परत कुठे जाणार, कुठल्या दिशेने जाणार, काय भविष्य. आणि मी एका मुलाखतीत सांगितलंय बैलगाड्यातले विविध पैलू आहेत. उदाहरणार्थ व्यावसायिक, म्हणजे भरपूर लोक असे आहेत की व्यवसाय चांगले करतात. काय झालंय बैलगाड्यामध्ये ना, लोकांना मी काय म्हणतो, आम्हाला पण जमलं नाही बरं का, पण आमची परिस्थिती होती की बैल विकता आला पाहिजे टायमिंगला. माझं स्पष्ट म्हणणं आहे हो सँडीभाऊ, ज्याला बैल टायमिंगला विकायला ना, तो ह्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात हुशार माणूस. आम्हाला पण ते जमलं नाही. तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो आणि ऑन कॅमेरा सांगतो. आमच्याकडे तो पलीकडे चेअरमन म्हणून बैल बांधलाय. पुणे या घाटात बैल पळत होता, इथं छकडीला बैल चालत नव्हता, पण घाटात चांगला घाटा धरायचा. आम्हाला त्यावेळेला 16 लाख रुपयाला बैल मागितला. बरोबर. तो जो पिरियड होता ना, आम्हाला वाटलं हे 16 आपला बैल अजून लय पैशाने जाणार, आणि त्याला घड्याळ गावाचं बंद झालं. म्हणजे ते घड्याळ धरते तुम्हाला 11 सेकंद 12 सेकंद असतं, त्या बैलाला 50,000ला तर कोण घेत नाही. तुम्हाला वेळेला बैल, ज्याला वेळेला बैल म्हणजे टायमिंगला बैल विका येईल का नाही, तो ह्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात हुशार माणूस. माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्याला टायमिंगला बैल विका येईल, शेतकऱ्याला बोलते मी, तो ह्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात हुशार माणूस. त्याच्यापेक्षा कोण जर म्हणला ना की लय हुशार आहे तो, माझ्या नजरेत तो कोणच हुशार नाही, याच्यापेक्षा कोणच हुशार नाही. ज्याला हे जमलं ना, त्याला बैलगाडी क्षेत्र पक्क जमलं. बरं. आणि वेळेवर विकणं, बैलगाडा क्षेत्र असेल किंवा बैलगाडा क्षेत्र, वेळ शिकवते. अगदी वेळ. तुम्ही ना त्या टायमिंग सोडून पुढच्या टायमिंग मध्ये गेला ना, मी नंतर विकल किंवा नंतर होईल, तुम्ही फसला मग समजायचं. परत ना तुमचं गणित बिघडलं, आणि एक डाव गणित बिघडलेलं बरोबर करायला येतच नाही. इथं गुन्हागार भागाकार नाही, डायरेक्ट वाजा बाकी सगळे. पण असं तुम्ही का म्हणताय की तुम्हाला बैल द्यावा कोणीतरी म्हणून? अजिबात नाही. मग मी चूक केली, मला माहित होतं मला हे चकडीला बैल चालत नाही. मी जर त्यावेळेला 15 लाख कोणाला कमी येते, 15 लाख लय मोठी अमाऊंट होती. मी जर त्यावेळेला 15 लाखाला बैल विकला असता तर काय दुसरे अजून 4 घेतले असते की काय फरक पडला असता. म्हणून मला माझ्यासाठी सांगत नाही, प्रत्येक शेतकऱ्यासाठी सांगतोय. शेतकरी हा पण म्हणतो ना, गरीब आहे, चटणी भाकरी आहे, गुलाबजाम काय 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 म्हणते सगळी. प्रत्येकाला वेळेला बैल विकायला पाहिजे. तुम्ही तुमचं घर बनतं, तुमची जिंदगी. मोरेचं उदाहरण घ्या, तुम्हाला सांगतो मी त्यांची मुलाखत सांगतो मला. मोरेचं उदाहरण घ्या. मोरेनं त्या बंदीत एवढा सगळे बैल विकू नको, त्याला एवढं माझ्या समोर फोन यायचं मला दाखवायचं. मोरे त्यांनी त्या बैल विकला, घर बांधलं, आणि घराला वास्तुक शांतीला बैल हितनं घेऊन गेला, आणि सगळ्यात पहिल्यांदा बैल घरात घातला आणि आला. म्हणजे त्याला वेळेला कळलं मोरेला की मला आता बैल विकतोय मी, बरोबर आहे. बर. आता आपण ही खरेदी विक्रीच्या संदर्भात चर्चा करतोय, वेळेत विकणं. आता आपण बघाच एक मुद्दा राहून गेला की मी व्यावसायिकता बोलत होतो, विविध पैलू. म्हणजे बैलगाडी मालक होणं ठीक आहे, तर झालं तर पॉसिबल, ठीक आहे. व्यावसायिकता करा, व्यवसाय भरपूर आहेत. त्याच्यानंतर झेंडपण सारखे काम करणारे बी लोक कमी आहेत. नाही, ते क्षेत्र कसं झालं सांगतो, या पट्टीने बऱ्यापैकी कमी केलं. ही पट्टी जशी पद्धत आली का नाही, झेंडापणच आता आहे, पण म्हणजे आता ना, आता ते जे क्षेत्रातलं होतं का नाही, पहिला म्हणजे ज्यावेळेला पट्टी नव्हती, म्हणजे एवढा आमूलाग्र बदल झाला यामध्ये.
ज्यावेळेला पट्टी नव्हती ना त्यावेळेला हुशार पंच लागत होता. धनुडे बापू सारखा माझी माणूस लागायचाच मी लागायचा. कारण तुम्हाला एका वेळा तेवढ्या गाड्या आहेत का बरोबर, गाडी मागं कुठं, बैल कुणा हातात आहे का, अजून सोडतोय का. आता कसं झालंय, तुम्हाला पट्टीच्या मागे उभं राहायचं, तुमचं तुम्ही सावध राहायचं आहे. आता मला काय कोणाला बघायचं नाही, पट्टीच्या मागे आहे ना तुम्ही टाकला झेंडा. म्हणजे हा ह्यातला एक लय मोठा बदल झालाय बरं का. म्हणजे बघताना लोकांना मामूली वाटतोय, पण माझ्यासाठी तर मी बघताना खूप मोठा बदल बघतोय याला. बरोबर. हा बर, आपण ही सगळी चर्चा करतोय आणि रोखटोकी बोलताय तुम्ही. आता स्पेशली कसं आहे, तुम्ही पाठी मागही बोललेला नाही, ह्याच्यावर बोला की काय काय बघा लोकांचा सूर असतो, नाही ही क्षेत्र अजिबात ठेवलंच नाही, गरिबांचं ठेवलंच नाही. गरीबाचे काय ठेवलं नाही म्हणजे काय, गरीबाचं काय झालं, त्याच्या बैलाच पाय बांधले ती का, काय झालं, गरीबाचं नाही म्हणजे काय, त्याच्यावर अन्याय म्हणते का नाही. पहिला अन्याय कसा त्यांना वाटायचा, आणि खरी गोष्ट होती वाटायचा, त्याचं मूळ कारण असं होतं, त्यावेळेला कॅमेरा नव्हता, त्यावेळेला खाली पट्टी नव्हती, कॅमेरा नसल्यामुळे जी पंच कुठल्या गावात आता मी आहे समजा आणि लेंगऱ्यात आता माझी ओळख आहे, माझी गाडी धरायची, सगळं बंद झालंय. हे बोलायचे शब्द राहिले, ते गरीबाचं मैदान नाही, काय गरीबाचं नाही तर दाखव मला. पण त्याच्या पायरा होत नाही ना कुणाचा, समजा तुझा बैल तेवढा पळतोय का, तुला वाटून काय करायचं, आम्हा सगळ्याला वाटलं पाहिजे ना. मी म्हणलं माझा हे बैल एक नंबर, अरे मला वाटून काय करायचं, बघणाऱ्याला वाटलं पाहिजे ना. बर बर, आता कसं होतंय, ठराविकच तुम्ही बोलला की आता कसं आहे, ठराविक गाड्या ठराविक लोकांच्यात पळतात. होय, म्हणजे काय आता म्हणतात की 10 जण 8 जण त्यांच्यातल्या तुम्ही याच मध्ये येणार. तर म्हणजे असं सर्वसामान्य लोकांची भावना आहे बैलगाड्यातल्या. का भावना आहे त्याचं कारण सांगतो मला. अजिबात नाही, हे सगळं चुकीचं आहे. ज्या वेळा तुमच्याकडे बैल असतो ना, बकासूर कुठे होता हो, कुठे होता 10 नंबरात, अहो पळल्यावर ना बकासूरच्या मागे लागले. तुमचा बैल पळत नाही हे तुम्ही मान्य करत नाही, असं मी सांगतो. आंधळ प्रेम, आमच्या बैलवाल्याची एक गोष्ट सगळ्यात वाईट आम्हाला, कुठला पण बैल असू द्या, आमच्या दावणीला नाही त्याचा नादच करायचा नाही असं आम्हाला वाटतं. तुम्ही जर राहत असला तर लोक हुडकत येते ती. तुम्ही गेला होता मुळशीला बरोबर तिकडं. बर, आणि म्हणजे आपण बकासूरचं वारंवार नाव घेतोय कारण तो बैल घडत आलेला एका मैदानात. ऐका ना, त्याच्यावर काय म्हणजे लोक म्हणते दादाच प्रेम आहे, हो बैल का, त्याचं कारण कसं आहे, त्याची पहिल्या ABCD पासून मी त्या बैलाला बघतोय, तिथनं सुरुवात कशी झाली. म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतोय, त्या बैलाचं उदाहरण जे बार बार देतोय ना मी, ते तसं अशीच बैल आहे. ते तुमचा बैल ज्या वेळेला नांबरात यायला लागतोय का नाही, शिरसोडीचा बैल आता पळतोय, तो काय त्याचं नाव, रायफल, चांगला पळतोय बैल. तुम्ही सांगा मला, तो पण गरीबाचाच बैल आहे ना, तो कुठं कोट्या दिशा आहे तवा, त्याचा बैल तुमचा बैल पळत नाही ते तुम्ही मान्य करत नाही, ही पहिली मुळात गोष्ट होते. बरं, त्याच्या जोडीला प्रश्न, पैर का दादा सारखं म्हणजे बदलत राहते किंवा काय, तुमचं काय निरीक्षण आहे, सारखं पैर अगदी तुमच्या बैलात घेतलं तरी झालं ते रोज रोज पैर का बदलत, त्यातलीच तुम्हाला सांगतो. आमचं तसं झालेलं, आज मी बोलतो जी खूप वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. इगो हटवतो, इगो हट काय होत सांगतो मला. आम्ही सोनारपाड्यात सोन्या पळायचो, असंच ही उदाहरण मी सांगतो बरं का. आणि आता बैलगाडी क्षेत्रात पैर का तुटतंय ना, ह्याचं हे उदाहरण सांगतो मला. आणि काय व्हायचं, मुंबईत आम्ही बिनजोडला पळायचो, खूप वर्ष मला दडवलेली गोष्ट आज तुमच्या कॅमेरा पुढे म्हणतो. हा, तर सोनारपाड्यात सोन्यानं आम्ही पळायचो, जयेश तसा आणि मी पण त्याच्या तसा, म्हणजे तुला काय मी कमी नाही, तेव्हा म्हणा तुला मी काय कमी नाही. गाडी आमची एवढी पळायची. सुलतान काय करायचा, सुलतान खालनं गाडी काढली का नाही की तो सोन्याला खालनं कमी स्पीड असायचं, सोन्या पुढच्या 400 फुटात गाडी लावतो म्हणून लावायचा. मग सुलतानला काय करायचं, 3-4 वेळा खाली म्हणजे वडून पाडायचा. आमची दोघांची एक वेळा असं झालं की तो ड्रायव्हर बसवायचा नाही, आमचा तिथून पायरा तुटला. इगो हट, इंग्लिश मध्ये काय इगो हट म्हणते, इगो हट. तर ती इगो हर्ट झाला. मी म्हणलं नाही पळवायची, पायरा का तुटतो ना ह्याचं जिवंत उदाहरण हेच आहे. आणि नंतर मग आम्ही सुलतान आणि महबूब ही गाडी त्याच्यामुळे म्हणजे परत पळवायला लागलो अशी. बाकी पायरा तुटायचं काय कारण नव्हतं, पैर तुटते ती ना, माझ्या गाडी ओढून लावली, तो म्हणणार माझा खालनं पडला. हा जो प्रकार आहे का नाही, ही जर दोन्ही मालकांनी थांबवला, माझा खालनं पळला का तुझा पुढं पळाला, तर पायरा तुटणारच नाही ह्या मताची मी. बर, पण काय होतं तरी मालकाचं काय असतं, स्वतःच्या बैलाचा प्रत्येकाला अभिमान असतो, पण ते त्यातून काय होतंय, त्यातून परत एक जर आपण पायऱ्याच्या बाबतीत झालं की माझा पळतोय किंवा एक असा इगो हर्ट होत, इगोवर जातो इशू. पण काय काय वेळेस वायदी किंवा ह्याच्यामुळे बी तुटते. ही गोष्ट पण खरी आहे. वायदीच काय होतंय,
मग ज्याचा बाहेरचा बैल असतो का नाही, आज तुम्ही 40 लाखाचा बैल घ्या, 50 लाखाचा बैल घ्या, समजा मी हा बैल घेतला, माझा तो बैल पळतो 1 नंबरात, 40 लाखाचा पलीकडचा बैल आहे, मला उद्या बाहेरच्या बैलासाठी फोन करायचा आहे, त्याचा 2 खांदे पळतोय, 1 खांदा असून पण चालत नाही, गाडी कुठल्या कडे येईल माहित नाही, मग 2 खांदे बैल आहे, तो म्हणतो बाबा आता फोन केलाय दे मग दणका काय द्यास तेवढा, मग त्याला माहिती आहे बैल तो पळतोय, त्या बैलावर आपली गाडी राहते, पण त्याला आता मी फोन केला शांडी भाऊ तुम्हाला, तर तुम्ही म्हणणारच की ये जरा काय चहा पाणी बघूयाच म्हणणार, असं काय फुकाट म्हणणार आहे का तुम्ही, असंच आहे ना. त्यामुळं ह्या गोष्टीची अडचण येते सगळ्यांना. आणि मैदान रोज बक्षिसाची संख्या मोठी झाली आणि 1 नंबर केल्यानंतरही पहिला फुटतो, तुम्ही सांगितलं युगोत्यातला विषय आहे, वायदी विषय आहे, पण आता त्याच्या जोडीला एक प्रश्न आणि ह्याच्यावर बोला तुम्ही बिंदास. काय होतंय दादा की पहिली जी म्हणजे आपण म्हणू मालक तुम्ही, म्हणजे बैलगाडा शर्यत बंदीच्या अगोदर तुम्ही पूर्ण बैलगाडा क्षेत्र जवळनं बघितले, थेट संबंध होता मालकाबरोबर, आता मॅनेजर वाढलेत, काय म्हणणार? नाही काय झालंय, आधी ज्याचा बैल पळतो, ज्याचा बैल 1 नंबरात आहे, तुम्हाला तुमचा मॅनेजर म्हणता येणार नाही, तुमच्या बरोबर जी टीम वर्क असते ना त्याचा थोडाशी सल्ला, म्हणजे बाबा कसा आहे, कारण मालकाला प्रत्येकच गोष्ट माहित असते असं पण नाही ना. तर तुम्ही असं समजू नका मी त्या विषयाला बगल देतोय, तर विषयाला मी थेटच हात घातलाय, बगल देत नाही. तर कसं होतंय की प्रत्येक गोष्ट मालकाला शक्य नाही की तो बैल कसा पळतोय किंवा काय पळतोय किंवा काय म्हणजे त्याची गती कशी आहे, म्हणताना जे टीम वर्क आहे त्या टीम वर्क कशी सल्ला मसलत केली जाते, त्यामुळे त्यात काय हस्तक्षेप वगैरे असं म्हणता येणार नाही, पण थोडस ती असणार टीम वर्क चर्चा करूनच बैल पळवलं जातं. ज्याला टीम वर्क तुम्ही म्हणताय, पण कधी कधी म्हणजे एक हिंदीत एक वाक्य आहे, कहावत आहे हिंदीत, राजा अच्छा है लेकिन चमचो से परेशान है. कसं असतं, त्याला राज ठाकरेंनी ज्या वेळा शिवसेना सोडली, म्हणलं विठ्ठलामुळे सोडली नाही तर बडव्यामुळे सोडली, ही असं जात आहे तुम्ही जे त्याच सांगताय. तर कसं आहे, कधी बडव्याला दोष द्यायचा, विठ्ठलाला दोष द्यायचा, तरी एवढी धमक नसते, म्हणजे बडव्याला ठोकून टाकायचं. बस हे बी खरं आहे, म्हणजे आपण म्हणून कमजोर आणि साध्या लोकांना टार्गेट ज्यादा केलं जातं आणि सहजासहजी करता येतं म्हणून ते केलं जातं. असं नाही. कसं आहे म्हणजे ना, ते एक सहानुभूती मिळवायचा प्रकार आहे असं मला स्पष्ट वाटतं. आता माझं वाक्य ऐकून घ्या, तुम्ही जे बोलताय ना कमजोर आहे किंवा साध्या ह्या माणसाला टार्गेट केलं जातं, काय नाही, तुम्हाला सहानुभूती मिळवायची आहे ना, मी गरीब आहे, आम्हाला वाली कोण आहे, हे असलं वाक्य. अरे तुझा बैल पळल्यावर कसला वाली पाहिजे, तुझा बैलच तुझा सगळा वाली. बर, आणि तुझा बैल राहायचा 4 नंबरला गाडी उतरायची, गरीबाला कोण आहे, अरे कशाला गरीबाला, तुझा बैल पाय उचला त्याला सांग की. बर, पायऱ्याच्या बाबतीत आता आपण बोललो, पण काय काय वेळेस असं म्हटलं जातं बघा, तुम्ही बोला की रेग्युलर पळवाय नको, कारण पहिल्या जोड्या फेमस व्हायची, जसं सुलतान आणि सोन्याची जोडी फेमस झाली, महबूबची झाली, भरपूर अशा झाल्या, किंवा जुन्या अगदी आपण घेतो सगळी नावं, आता ती फेमस होताना दिसत नाही. अगदी भारत सुंदर आत्ताच्या काळात झाला, ती दिसत नाही. कारण दिलं जातं की बैलांची कंटिन्यू पळवलं तर मन जुळते. बैलगाडीतलं मोठं क्षेत्र. अरे लगीन करलेल्या बायको संग 50 वर्ष राहील तर मन जुळत नाही, बायलाच काय मन जुळायचं, कुठलं काय हे उगा म्हणायचंय, खाली हे म्हणायचं असतं नुसतं आपलं, हे सांगायचं की सांगायसाठी मन जुळते ती म्हणून बैल पळत नाही. अरे बोलणाऱ्या माणसाचं मन जुळत नाही तर न बोलणाऱ्या बैलाचं काय मन जुळायचं आहे त्याचा. पण मन जुळलं गाडी जास्त पळली पाहिजे का नाही, कोणी शोध लावलाय, कोणाचा कोण होता इंजिनियर त्याचा काय माहिती, पण ही कुठनं शोध लागली जाते. आता ही बैलगाडी क्षेत्रात एक नवीन आता ते अभ्यासक जे आहेत की नाही त्यांच्याशी चर्चा करून मला तुमच्याशी बोलावं लागेल या गोष्टीवर. तर ही बी उठवलं जातं बघा की अशी चर्चा चालू आहेत बघा, ही काय खरं खोटं मला सांगा की काय आपण ठराविक म्हणजे बोला तुम्ही. बोलतो की हा बैल पळतोय ना, म्हणजे हे जर काहीतरी डोपिंग घेत असेल किंवा काहीतरी हे घेत असेल, त्याच्यानंतर लिंबूचं काहीतरी प्रकार, मी तुम्हाला मागच्या किंवा देवऋषी वगैरे, हे काहीतरी म्हणजे यश मानलं जात नाही असं काय वाटतं मी तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला पाचच्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं, तुम्ही लिंबूचा ज्यावेळेला विषय काढला आणि तुम्ही त्यावेळेला मुलाखत घेतली, मी आज तुमच्या ऑन कॅमेरा सांगतो, माझं चॅलेंज आहे, कुणी लिंबू आणा, माझ्यावर कसं काय करायचं करा आणि मलाच खायला द्या, बघू मला काय होतंय का. अहो ह्या जर लिंबूनं किंवा ह्या अंधश्रद्धेनं बैलगाडी मालकांनी ह्या अंधश्रद्धेतनं पहिलं बाहेर आलं पाहिजे. आणि ही जी कोण असतील ना बिंदू अरे जोड्यानं हांटली पाहिजे त्यांना, कापड काढून असल्या माणसानी. काय असं कुठं असतं का ह्या जगात,
अहो भारत मग कशाला हे आणून मिसाईल बिसाईल ठेवून ह्यांनाच ठेवलं असतं की ते लिंबू घेऊन पाकिस्तानच्या बॉर्डरवर कशाला आणलं असतं यांना. बर, आता गंभीर एक प्रश्न बोला, डोपिंग टेस्ट विषयी बद्दल काय? अगदी तुम्ही हा मुद्दा मांडला होता ना, आणि बैलगाडी संघटनेनं पण डोपिंग टेस्ट बद्दल म्हणजे ज्याला आपण काय इंजेक्शन देणं, स्टेरॉइड देणं किंवा काय म्हणतोय झालं पाहिजे. एक डाव कसं आहे, दूध का दूध पाणी का पाणी, ह्या गोष्टी काढल्या पाहिजे. डोपिंग टेस्ट का असावी? कारण स्पर्धा निकोप होण्यासाठी आहेत, पण मला वाटतं प्राण्यांचं म्हणजे बैलांचं त्यात होणारं नुकसान टाळलं जातं. तुम्ही बघा गंभीर घटना होत्यात काही काही, आदत वासरं काही काही गेले दूषित आणि चांगली पळणारी, तर ह्याच्यासाठी काय तुम्ही सांगाल? त्याच्यासाठी डोपिंग हा तुम्ही म्हणताय ना, एकदा कसं आहे की लोकांना म्हणजे हा सगळा म्हणजे आपल्या पुरताच मर्यादित विषय नाही, अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला खरं म्हणजे पडलेला विषय आहे की आपण जे आता कुठून इकडून बैल आणलाय, तो बैलच तसले, हे बैल तसला. खरं तर का नाही, याची टेस्ट झाली पाहिजे आणि त्याचं रिपोर्ट आहे का नाही लोकांपात्र पोचले पाहिजे की काय झालंय नक्की म्हणून ते. बर, आपण भरपूर चर्चा करतोय. आता बैलगाड्यातल्या काय काय गमतीदार गोष्टी तुम्ही अनुभवल्या बी असतील, तर मला सांगा की कधी झालंय का असं, तुम्ही आता बैलगाडी क्षेत्रात बघत असता की एखाद्या वेळेस असं होतं की निकाल दिला जातो, उत्साह केला जातो आणि परत निकालच नसतं? झालं की आता मध्येच झालं. तुम्ही पुसेगावच्या मैदानात बघा, बकासूरने 1 नंबर केला, आपला दोस्त आहे. मी तिथं नव्हतो, मी आड्यात होतो, आड्यातून गेलो, बकासूर नंबर केला म्हणून मी तिथून पैसे पुकारले. बकासूरला 1 नंबर झाला म्हणताना मोठे अमाऊंट तिकडून पुकारली. पण नंतर असं कळलं गाडी फॉल झाली, आनंद केला आणि परत कळलं की शेवटचा नंबर दिला. वेदना होत्या तशा. त्यासाठी जरा जे पण निकाल देताना अगोदर निरीक्षण करा द्या, म्हणजे आमसारख्यानी बैलगाडी क्षेत्रातल्या माणसांना अशी कुठे तर लागणार नाही त्या गोष्ट. ह्यातून एक गोष्ट बघा प्रामुख्यानं ह्या मुद्द्यातून पुढे येते की जोपर्यंत सगळ्या गोष्टी पुरेपूर माहिती नाही तोपर्यंत उत्साह करू नका, एखादी कमेंट्स देऊ नका आणि एका विषयावर बोलू नका. अगदी जोपर्यंत एखाद्या विषयाची परिपूर्ण माहिती तुम्हाला पोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करणं किंवा त्याविषयी मत मांडणं, कोणाबद्दल कोणाची चर्चा करणं किंवा मत मांडणं, अरे ते असं झालं असेल, आपल्याला शोर माहिती आहे का? ज्यावेळेस शोर माहित होईल ना त्यावेळेस नक्कीच बोला. आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिलाय. लोकशाहीनं अधिकार दिलाय, पण त्याच्याबरोबर काय काय बंधनं आपण स्वतः लावली पाहिजेत. कारण कमेंट्स करणं, कोणाला नाव ठेवणं, कोणाला ट्रोल करणं. आता तुम्हाला तेच तर बोलतोय ना की जोपर्यंत तुम्हाला शोर खात्री नाही किंवा 100% माहित नाही तोपर्यंत म्हणजे कमेंट करणं किंवा त्याच्यावरती बोलणं योग्य नाही, उचित नाही ना ते. तर आता शर्यत बदलते, आपण बोलतोय, पण काय काय गोष्टी उदाहरणार्थ एक शर्यत एक छकडा, एक वजनाचा छकडा ही बी झाली पाहिजे असं बऱ्याचशा लोकांचं. खरंच तुम्ही ना अतिशय म्हणजे रास्त मुद्द्याला हात घातला असं मला वाटतं. म्हणजे जे कोणाच्या लक्षात आलं नाही कदाचित तुमच्याच लक्षात आलेलं दिसतं हे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की तिकडचा छकडा त्याच्याकडे बांधला छकडा की कमी हलका असतोय वजनाचा, ह्याच्याकडे ह्या छकडावाल्याकडे घेतला की त्याचं वजन असं होतंय, जास्त होतंय किंवा काय होतंय. तर हा एक नवीन नियम आला पाहिजे. म्हणजे असं तुम्ही म्हणताय तसं बैलगाडी जेवढे म्हणजे शर्यत शौकीन आहेत किंवा बैल मालक आहेत त्यांना सगळ्यांना वाटतं की काहीतरी असा नियम काढला पाहिजे बैलगाडी संघटनेनं. कारण हे एका दोघांनी नियम काढून चालणार नाही, संघटनेनंच ह्याच्यावरती जे छकडे बनतात की बाबा एवढ्या लांबीचा छकडा पाहिजे, एवढ्या वजनाचा छकडा पाहिजे, असं काहीतरी सगळी मीटिंग ठरवून त्या मीटिंग मध्ये असा काहीतरी एखादा विषय झाला पाहिजे की छकडा असा असला पाहिजे. कारण तो ग्राह्य, कारण जर आपण म्हणलं जरी छकड्यात फरक बघितला 5 किलो, पण तो 5 किलो तरी का पाहिजे? नाही अगदी क्लिअरच पाहिजे. हो अगदी बरोबर आहे. तर त्याच्याच तेच ना मी तेच बोलतोय की त्यासाठी हा एकट्या दोघांनी विषय मांडून चालणार ना. तर बैलगाडी संघटनेने जर निर्णय घेतला नाही यामध्ये तर काय खूप अवघड मोठी गोष्ट आहे असं मला काय वाटत नाही यामध्ये. आणि झाला पाहिजे म्हणजे शंका कुशंका राहण्याचा प्रकार नाही. ड्रायव्हरांचं वय हे खूप महत्वाचा विषय आहे. कारण एक काहीतरी वयोमर्यादा पाहिजे. मतदान करणाऱ्याला आपण करतो एक वयोमर्यादा आहे, पण बैलगाडी शर्यत आहे आता पॉप्युलर खेळ आहे, जॅकी म्हणून एक वयोमर्यादा पाहिजे. कारण रिस्कचा खेळ आहे. रिस्क म्हणजे जर काय समजा कमी वयाचा मुलगा आहे त्याला काहीच त्यातलं अजून ज्ञान नसतंय, त्याच्या वडील म्हणा किंवा ते जे असणारी टीम तू लय भारी करतोय तू लय भारी करतोय म्हणून त्याला बसवते. ते त्याला माहित नसते की कधी बैल वाढायचा कधी बैल सोडायचा किंवा काय.
पडला, हात मोडला, पाय मोडला, अख्खा आयुष्यातनं बरबाद, ते काय रिटर्न येणार नाही. खरोखर आहे की लहान मुलांना म्हणजे काय तर वयोमर्यादा सगळ्यांनी मिळून ठरवली पाहिजे आणि त्या वयोमर्यादेच्या आतील म्हणजे जे मुलगा आहे त्याला छकड्यावर बसायला परमिशन नाही. म्हणजे शर्यतीच्या वेळेला बाकी डोळ्याच्या माघारी त्याला काय करायचं, तिकडे मारायचं तिकडे मरू दे, राहायचं तिकडे राहू दे. ही आपण चर्चेत नाही काय काय मुद्दा आपण चर्चा करतोय म्हणून मला काय मुद्दा ते फिरत असतो म्हणून जाणवलं. आणि असं वाटतं की खरं तर ही म्हणजे इथंपर्यंत हा विषय झाला नाही पाहिजे. त्याच्या ज्या आई वडील आहेत का नाही, त्याचा बाप आई कोण असेल ते, त्यांनी खरं तर त्याला म्हणजे सांगायला पाहिजे बाबा तू काय या फांद्यात आताच पडू नको, मोडलंच तुटलंच तर आम्हाला निस्तारायला लागणार आहे म्हणून. हे झालं व्यक्तीच्या बाबतीत, पण हेच जनावरांच्या बाबतीत म्हणजे आदत नक्की आदत म्हणजे कसं आपण दातावर वय ठरवतो बैलांचं, पण मग ते अगदी महिन्यात 4 महिन्यात 5 महिन्यात 6 महिन्यात वासरू, आणि ते खूप कौतुकाने सांगितलं की 6 महिन्याचं वासरू बघा पळते आमचं. तर ही भावी हिंद केसरी कुठेतरी चुकी आहे ना, कारण त्या जनावरांना आपण ते तेवढं आपण तयार बी होऊन देत नाही. कसं आहे छकड्याला म्हणजे लहान वासरं जे आहेत ना शक्यतो म्हणजे त्याला छकड्याला झोपून फिरवायला हरकत नाही, पण त्या फाटीवर आण पळणं किंवा काय करणं ते काय बरोबर नाही. आणि त्याचं वय ठरवायला आजपर्यंत तरी म्हणजे ह्या दाताशिवाय म्हणजे कोणत्याही जनावराचं वय दातावरून ठरवलं जातं. बाकी त्याच्यापेक्षा काय अजून दुसरं काय कॅटेगरी आलं नाही किंवा त्याचं ब्लड टेस्ट आहे किंवा असेल काय ते पण असेल पण माहित नाही. ते असं जर काय असलं त्यातनं काय कळत असलं तर काय माहित नाही ते. आता तुम्ही दुबईत असता, तुम्ही बघा म्हणजे फिरत असता जगभरात, तर जो आता एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे वैद्यकीय क्षेत्रात, तुम्ही आवर्जून थोडं चौकशी करावी आणि तुमचे पूर्ण जगभरात कॉन्टॅक्ट असतील. तर मला सांगा जनावरांना स्नायू दुखावले जातील तर असतो MRI, तर परदेशात वगैरे MRI ची सिस्टीम आहे का, आणि तुम्ही ती आवर्जून थोडा शोध घ्यावा. मला वाटते अगदी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे परदेशात काय काय जे आपले बैलगाडी शौकीन आहेत त्यांनाही विनंती करतो MRI आहे का सिस्टीम, कारण MRI आलं तर भरपूर जनावरांचं दुखणं. मला इथं एक्सरे पर्यंत MRI अजून पुढे झालं नाही आपल्या इंडियात तरी माझ्या मतानं. MRI काय मुंबईच्या हॉस्पिटलला असला त्या पर्यायच्या तरी काय कदाचित असू शकेल माहित नाही ते पण मला. पण मला असं म्हणजे तुम्ही आता सांगितलंय जे म्हणजे कधी ह्या गोष्टीवरती विचारच झाला नव्हता, आता कमीत कमी ह्या विषयाला एक म्हणजे असं चालना तर मिळाली की असू शकतंय का नाही शकतंय. तर नक्कीच आपण लांब कशाला डॉक्टरांना जर इथल्या इंडियाला विचारलं तर त्याच्यावरती ते सांगतील की बाबा आहे किंवा नाही बाहेर देशामध्ये. काय दादा आता अजून काय बोलायचे तुम्हाला? तुमचा माझा प्रयत्न काय किंवा सगळ्यांचा जे बोलायला कोण तयार नाही त्या विषयावर आपण बोललं पाहिजे असं बैलगाडी क्षेत्र चांगलं व्हावं, अजून चांगलं व्हावं येतो काय आणि एक चांगल्या पद्धतीनं आपलं बैलगाडी क्षेत्र परंपरा चालावी. एवढा वेळ दिला, धन्यवाद. बरं आहे.